तर आज मी तुम्हाला स्पेशल अशी घेवड्याची भाजी बनवून दाखवणार आहे, ज्यामध्ये कांदा लसूण काहीच वापरणार नाही। आणि स्पेशल यासाठी म्हटलंय मी की सध्या दत्तगुरु जयंती निमित्त पारायण चालू आहे सगळ्यांचं, आणि पारायणासाठी अशा प्रकारची भाजी बनवली जाते। या भाजीशिवाय पारायण पूर्ण होत नाही। तर ती भाजी कशी बनवतात ती तुम्हाला दाखवते। तर घेवड्याची भाजी अशी चरभर लागते, तर त्याचं कारण असतं ते म्हणजे घेवड्याच्या शेंगा ज्या असतात त्या जून झालेल्या जर घेतल्या तर त्याची भाजी तशी लागते। तर अशा कोवळ्या शेंगा बघून घ्यायच्या आणि त्यांची असे दोर काढून घ्यायचे, असे दोर काढून त्यांना साफ करून घ्यायचं आणि असं खोलून बघायचं। काय काय वेळेला आतमध्ये किडक्या असतात या शेंगा, तर ह्या अशा काढून नंतर ह्याला धुवून अशा बारीक कट करून घ्यायच्या। मी आता ह्या कट करून घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून। तर कढईमध्ये घालूया 2 ते 3 चमचे तेल, त्यामध्ये घालूया अर्धा चमचा जिरं, आणि भाजी पचायला हलकी होण्यासाठी त्यामध्ये अगदी पाव चमचा ओवा घालणार आहे, त्यामुळे भाजी पचायला हलकी होते। आता यामध्ये लसूण किंवा कांदा घालायचा नाही आहे, तर त्यासाठी इथे मी एक छोटा टोमॅटो कट करून घेतला आहे। टोमॅटो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा, असा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा। हे बघा आता याला तेल सुटलं आहे, आणि त्यामध्ये घालणार आहे मालवणी मसाला, 1 ते 1.5 चमचा मसाला घालायचा। तुमचा कोणता मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता, तिखट कमी जास्त हवं तसं तुम्ही करू शकता। आणि आता त्यामध्ये घालायची ही भाजी, आणि त्यामध्येच हा एक बटाटा मी बारीक कट करून घेतला आहे। तर हे सर्व साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं, चवीला मीठ। आता ही भाजी वाफेवर शिजवून घेणार आहे, भाजीमध्ये पाणी घालणार नाहीये मी। काय करणार, त्यावर हे ताट ठेवणार आणि त्यामध्ये पाणी ओतून ठेवणार, म्हणजे त्या पाण्याच्या वाफेने भाजी चांगली शिजली जाईल। आणि गॅस स्लो ठेवला आहे। तर आता हे बघा ताटावरचं पाणी कमी झालंय, म्हणजे ते वाफेने आतमध्ये गेलंय भाजीमध्ये। आणि मध्ये मध्ये मी भाजी 1-2 वेळा चांगली मिक्स करून घेतली होती। तर हे बघा ही भाजी आता शिजली आहे चांगली। तर 4 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि याला चांगली मिक्स करून घ्यायची, की आपली भाजी तयार झाली। तर बघा एकदम सुटसुटीत अशी भाजी तयार झाली आहे आणि मस्त मऊ शिजली आहे। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी बनवून खाऊ शकता। इतकी ही भाजी छान होते, एकदम मस्त आणि पटकन होते। तर तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।